योद्धा न्यूज मराठी। जीप प्राथमिक शाळा आमराळवाडी दावडीला SQAAF मध्ये राज्यस्तरीय A+ श्रेणीचा बहुमान। कौन्सिल हॉल पुणे येथे माननीय विभागीय आयुक्तांच्या हस्ते शाळा सन्मानित। खेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमराळवाडी दावडी तालुका खेड जिल्हा पुणे या शाळेने SQAAF स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन फ्रेमवर्क अंतर्गत राज्यस्तरावर उत्तुंग यश संपादन करत A+ श्रेणी पटकावली आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल पुणे येथील ऐतिहासिक कौन्सिल हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात शाळेचा गौरव करण्यात आला। मान्यवरांची प्रमुख उपस्थिती पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त माननीय शीतल उगले तेली, भारतीय प्रशासकीय सेवेतील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला। या प्रसंगी माननीय गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे, माननीय भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक, माननीय ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माननीय नामदेव शेणकर, प्राचार्य DIET पुणे, माननीय सिद्धार्थ चव्हाण, मॉडेल स्कूल समन्वयक, श्री अमोल जंगले, गट शिक्षणाधिकारी खेड, तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेच्या वतीने सन्मान स्वीकार। शाळेला मिळालेला हा बहुमान सर्व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री रविकिरण भोसले यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला। शाळेचे मनोगत व अनुभवांचे कथन या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे SQAAFच्या विविध निकषांवर काम करताना आलेल्या अडचणी, त्यावर काढलेले मार्ग आणि शाळेचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी केलेले यशस्वी प्रयोग याबाबत मनोगत व्यक्त करण्याची संधी मुख्याध्यापक श्री रविकिरण भोसले यांना मिळाली। खेड तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय श्री अमोल जंगले साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे व पुढाकारामुळे ही संधी प्राप्त झाली। याबद्दल मुख्याध्यापकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले। ग्रामस्थ आणि पालकांकडून कौतुकाचा वर्षाव। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वस्तुपाठ घालून देत राज्यस्तरावर मिळवलेल्या या A+ मानांकनामुळे दावडी आणि आमराळवाडी परिसरात आनंदाचे वातावरण आहे। शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थांचे कौतुक होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी योगिता गावडे यांनी। माझी शाळा जर बघितली तर कुठल्या नागरिक क्षेत्रामध्ये नाही किंवा कंपनीच्या क्षेत्रामध्ये नाही, त्यामुळे शाळा जी डेव्हलपमेंट होतं। माझ्या शाळेची सुरुवात जर बघितलं तर 1990 साली त्या शाळेने जे पत्रे बसवलेले होते ते पत्रे बदलण्याचं काम सुरुवातीला केलं। खिडक्यांना तावदार नव्हती ती बदलण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने जी स्क्वेअर मार्काची 6 क्षेत्रांचं मूल्यांकन आहे तर ती खरोखर त्यामध्ये शाळेचा अभ्यासक्रम व्यवस्थापन मूल्यमापन असेल किंवा शालेय नेतृत्व असेल, त्यानंतर भौतिक सुविधा असतील, लाभार्थी समाधान असेल, म्हणजे ज्या शासकीय योजना देखील आहेत त्या सर्वजण म्हणजे सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं सर्व क्षेत्रांचे सर्वांगीण मूल्यांकन झालं। त्यामध्ये पहिल्यांदा अगदी 150 लोक बसले असलेली आमची शाळा, पण या ठिकाणी देखील ग्रामस्थांचं सहकार्य, प्रशासनाचं सहकार्य, त्यामुळे शाळेने अगदी 1990 सालची जी पत्रे होती हे बदलून अक्षरशः 2-4 वर्षांमध्ये या सर्व क्षेत्रामध्ये 6 क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली। त्यामध्ये आम्हाला आदरणीय शिक्षणाधिकारी अमोल जंगले साहेब असतील, प्रशासन असेल, त्याचबरोबर पालक वर्गाची खूप मोठी साथ मिळाली। त्यामध्ये मग शाळेला निधी जो आम्हाला सुरुवातीला 2 लाख रुपयाचा निधी मिळाला होता, त्यामध्ये कामकाज पूर्ण होत नव्हतं, तर ग्रामस्थांनी वर्गणी काढून शाळेला रंगरंगोटी करण्यासाठी देखील निधी जमा केला होता। म्हणजे या स्कॉम अंतर्गत 6 क्षेत्रांमध्ये मूल्यांकन झालं। त्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये जिथं कुठे आम्ही कमी पडत होतो त्या ठिकाणी प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य झालं आणि ज्या ठिकाणी आर्थिक उपलब्धता होत नव्हती त्या ठिकाणी पालकांनी देखील आम्हाला सहकार्य केलं। आणि त्यानंतरच्या काळामध्ये देखील शाळेचा संपूर्ण चेहरा असेल, मग सुरुवातीला कमी पडण्याची शाळा होती साहेब, मग असं वाटायचं की आपण उपक्रम कशाला राबवायचे, पण कसं तरी बघायचं म्हटलं की आपलं पहिलं तरी होतं आमचं विद्यार्थी असतं, मग जरी विद्यार्थ्यांनी जर तसं आपण म्हटलं की बालपण काय आठवायचं
तर आम्ही म्हटलं की जर आपण उपक्रम राबवले नाही तर त्या मुलांनी आपल्याला शिक्षक म्हणून कसं आठवायचं, म्हणून शाळांच्या जे जे काही उपक्रम असतील पट कमी आहे म्हणून टाळाटाळ न करणं, म्हणजे अगदी कोणताही उपक्रम असेल तो पूर्ण यशस्वीपणे आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे ह्या 6 क्षेत्रामध्ये जे मूल्यांकन झालं त्यामध्ये लाभार्थ्यांचं समाधान असेल, अभ्यासक्रम मूल्यमापन असेल किंवा जसं निपुणमध्ये म्हटले, आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझी शाळा पूर्ण निपुण शाळा या ठिकाणी आहे. म्हणजे या 6 क्षेत्रामध्ये आम्हाला काम करण्याची संधी या स्टॉकमुळे मिळाली आणि ते आम्ही करू शकतो याचा निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. आणि या 6 क्षेत्रांमध्ये काम केल्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. तेव्हा मी देखील धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.